प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे प्रेग्नन्सी त्याच दिवशी सुरू झाली का? तर नाही. त्याआधी बॉडीमध्ये खूप छान आणि अमेझिंग प्रोसेस झालेली असते. आजपासून मी प्रेग्नन्सी सीरीज स्टार्ट केलेली आहे. या सीरीजमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी रिलेटेड मेडिसिन, टेस्ट, डायट, प्रिकॉशन आणि मिथ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. ॲज अ फार्मसी माझं कर्तव्य तुम्हाला मेडिसिन इन्फॉर्मेशन देणं. विदाऊट डॉक्टर कन्सल्ट कोणतीही मेडिसिन घेऊ नये. माझं म्हणजे फार्मसीचं कर्तव्य आहे तुम्हाला मेडिसिन इन्फॉर्मेशन देणं आणि डॉक्टरांचं कर्तव्य आहे मेडिसिन प्रिस्क्राईब करणं. ठीक आहे. प्रेग्नन्सी काय? तर प्रेग्नन्सी म्हणजे युटेरसमध्ये बेबी डेव्हलपमेंट होण्याची नॅचरल प्रोसेस. प्रत्येक महिन्यामध्ये ओव्हरीमधून एक मॅच्युअर एग रिलीज होतो. याला ओव्हुलेशन म्हणतो. ठीक आहे. आता सेक्सुअल इंटरकोर्स नंतर स्पर्म फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधून प्रवास करत आपलं फॉलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचतं. जसं की आता स्पर्म आणि एग एकत्र मिळाले तर फर्टिलाइज होणार, तर आपलं झायगॉट तयार होणार. ठीक आहे. आता हा झायगॉट सतत डिवाइड होत जातो आणि ब्लास्टोसिस्ट तयार बनवतो. ठीक आहे. 5 ते 7 दिवसानंतर युटेरसच्या लायनिंगमध्ये जाऊन तो इम्प्लांट होतो. ठीक आहे. इम्प्लांटेशन झाल्यानंतर बॉडीमध्ये HCG हॉर्मोन तयार होतो, जे की आपल्याला प्रेग्नन्सी टेस्टमध्ये दाखवते की आपण पॉझिटिव्ह आहोत किंवा प्रेग्नन्सी राहिली हे आपल्याला शो केलं जातं. त्यानंतर प्लॅसेंटा डेव्हलप होतो आणि बेबीला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन मिळायला लागतं. त्यानंतर 40 वीकपर्यंत बेबीची ग्रोथ होते आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रेग्नन्सी टेस्ट तुम्ही खूप लवकर केला तर तुम्हाला मे बी निगेटिव्ह येऊ शकतो. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जितक्या लोकं तुम्हाला गायनेकोलॉजिस्टला भेटतात तितक्या लोकं गायनेकला भेटा आणि प्रेग्नन्सीमध्ये कोणतेही मेडिसिन स्वतःहून घेऊ नका.